चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ एका 45 वर्षीय प्रौढाचा दगडानं ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रदीप राजू माळी असं मृत व्यक्तीचं नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलाय। सोमवारी सकाळी धरणगाव नाक्याजवळ एक मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। घटनेची भीषणता पाहता मृताचा चेहरा दगडानं पूर्णपणे ठेचून विद्रूप करण्यात आला होता, जेणेकरून त्याची ओळख पटू नये। सुरुवातीला मृताची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, मात्र मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक लग्नपत्रिका आढळली। या पत्रिकेवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता मृत व्यक्ती प्रदीप माळी असल्याचं निष्पन्न झालं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तपासात तांत्रिक मदत मिळवण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते। या पथकानं घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून याचा तपास पोलीस करतायत। भरवस्तीत झालेल्या या निर्गुण हत्याकांडानं चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलंय।